स्थानिक व्यावसायिक आणि हॉटेल चालक जे आहे ते त्यांच्यासाठी एक चिंताजनक बातमी पाहायला मिळते। आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे ते व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये जे आहे ती वाढ झाल्याचं पाहायला मिळते। करमाळ्यात जे आहे ते व्यावसायिक सिलेंडरमध्ये आहे ते जवळपास 43 रुपयांची वाढ झाली असून यापूर्वीचे व्यावसायिक सिलेंडरचे गॅसचे दर जे होते ते 3117 रुपये ते आहे ते दर होते। तर आता जो आहे तो आजचा नवीन व्यावसायिक सिलेंडरचा दर जो आहे तो 3160 रुपये झाले। यामध्ये जे आहे ते यामुळं हॉटेल चालक असतील तसेच चहाचे टपरीवाले असतील यांच्यामध्ये जे आहे ते ही एक चिंताजनक बाब आहे पाहायला मिळते। तर आपल्याबरोबर सध्या हॉटेल व्यावसायिक आहेत, काय सांगाल? 43 रुपयांनी व्यावसायिक सिलेंडरची दरवाढ झाली, काय प्रतिक्रिया आहे? नक्कीच या जवळजवळ 1-2 महिन्यामध्ये जे वारंवार गॅसची टंचाई आणि किमती वाढतात खूप चिंताजनक आहेत। आमच्यासारख्या सर्वसामान्य हॉटेलवाल्यांना आज व्यवसाय करण्याचं अवघड झालेलं आहे। कारण तुम्ही पाहताय माझ्याकडे 3-4 गॅस टाक्या रिकाम्या आहेत आणि स्थानिक गॅस एजन्सीवाले त्यांची मनमानी कारभार करतात आणि बुकिंग करून सुद्धा आम्हाला वेळोवेळी टाकी देत नाहीत। त्याच्यामुळं गॅस दरवाढीचा एक त्रास वेगळाच आणि स्थानिक गॅसवाल्यांचा त्रास वेगळाच, हा दोन्ही आम्हाला सहन करावा लागतोय। यामध्ये आता काय नेमकं अन्नपदार्थावरती दरवाढ झाल्यामुळे फरक पडणार आहे का? हो, नक्की दरवाढ थोडीफार आम्हाला वाढवावंच लागेल, पण आतापर्यंत आम्ही अजून आम्हाला ग्राहकांच्या खिशाला आम्ही चटका दिलेला नाही आहे। पण जर ही परिस्थिती अशीच राहिली तर नाईलाजाने आम्हाला थोडीफार दरवाढ करावंच लागेल। आणि आत्ता सध्या हॉटेलमध्ये आम्ही लिमिटेड मेनू केलेला आहे, म्हणजे ग्राहकांची चॉईस मेनू जो असतो त्याला आम्ही थोडंसं कात्री मारलेली आहे। सरकारला काय तुमची मागणी असणार आहे या संदर्भात? पेट्रोल डिझेल महाग होतं आहे, सिलेंडर महाग होत आहेत, नेमकं काय मागावं? नाही, नक्कीच आता ते तर आपल्या हातात नाही, पण सरकारला विनंती करेल की सर्वसामान्यांना परवडेल असा घरगुती गॅस आणि कमर्शियल व्यावसायिकांना गॅस त्याचा रेट थोडासा दर कमी ठेवावा, जेणेकरून सर्वसामान्य हॉटेलवाले असतील, छोटे टपरीवाले असतील यांच्या उपजीविकेचं साधन। करमाळा शहरात जवळजवळ 100-125 हॉटेल्स आहेत आणि त्यांच्यावर जागणारे जवळजवळ 20-22 हजार जण सगळ्यांचा कुटुंब निर्वाह चालतो। कारण एका हॉटेलमध्ये कमीत कमी 20-25 कामगार काम करतात। त्याच्यामुळे जर हॉटेलवाला एक अडचणीत आला तर ही साखळी पूर्ण अडचणीत येऊ शकते। ह्याचासुद्धा विचार सरकारने गंभीरतेने करणे गरजेचे। नक्कीच आपण पाहतोय की या व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर जे आहे ते हॉटेल व्यावसायिकांमधून जे आहे ते चिंता व्यक्त केली असून यामध्ये जे आहे ते खाद्यपदार्थांचे देखील दर वाढण्याची शक्यता जी आहे ते हॉटेल चालकांकडून व्यक्त केली जात असून जे आहे व्यावसायिक सिलेंडर देखील आम्हाला वेळोवेळी जे आहे ते बुकिंग केल्यानंतर देखील मिळत नसून आता आजची ही दरवाढ म्हणजे एक हॉटेल व्यावसायिकांना अडचणीत आणण्याची जी आहे ती सध्या अडचणीत आल्याचं चित्र पाहायला मिळतं। या जवळपास करमाळ्यामध्ये जे आहे ते 100 हॉटेल असून यावरती जे आहे ते जवळपास 20 ते 22 हजार जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असून सरकारने याकडे लक्ष देऊन या संदर्भात देखील गॅस टंचाईचं जे दर वाढ केलेले आहे त्यामध्ये देखील थोडीशी दरामध्ये कमीत कमी सवलत मिळावी व दरवाढ आहे ती कमी करावी अशी मागणी हॉटेल चालकांमध्ये होते। यामुळे हॉटेलमधील जे मेनू आहेत त्या मेनूला देखील गॅसच्या या दरवाढीमुळं जे आहे ते कात्री देखील लावल्याचं हॉटेल चालकांनी यावेळी सांगितलेलं आहे। शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।